बेसलीमध्ये तुमच्या इकडची लोक भेटली का नाही सांगा. सभागृहामध्ये चर्चा, जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, गावचे सरपंच. अरे म्हणलं हे किरकोळ आहे, हे छोटे चोर आहेत, मोठे चोर तर आपल्या सभागृहातच आहे. त्यांचं दूध आहे 5,000 लिटर, 1,000चं ते 5,000 करते. पण इथं बसलेले जे आहेत ना पांढरे कपडे घालून, ते 50,000चं 5 लाख लिटर करते. त्यांना जोड्याने मारलं पाहिजे म्हणलं इथं. अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. हे जे फिरतेत ना, हे डाळ नसल्या सगळी करोडो लोकांच्या जीवाशी खेळतेत. हे युरिया टाकतेत, युरिया. मकेला युरिया टाकला, तुम्ही जर 2 दिवस पाणी नाही दिलं काय होतं? काय होतं? मकेला जर युरिया टाकला 2 दिवस पाणी नाही झालं, मका जळायला चालू होते. 4-5 दिवसानंतर मका खाक होते. हे युरिया दुधात मिसळतायत आणि ते आपल्या पोराबाळांना पाजतायत. त्या पोरांचं काय होत असेल सांगा. शाकाहारी जेवण करणारी लोक सगळ्यात जास्त कॅन्सरनं पीडित आहेत महाराष्ट्रामध्ये. शाकाहारी लोक, त्यांना सगळ्यात जास्त कॅन्सर झालाय. त्याचं उदाहरण शिरोळ तालुक्यामध्ये आहे. इकडं शेतात गेलं केमिकल, ककडीला आज एवढी असत्या, उद्या एवढी, परवा एवढी, तेरवा एवढी, गेली मार्केटमध्ये. काय प्रकार आहे? वांग जेवढं स्मार्ट दिसतंय घेऊ नका. बाजारात जाताना तुम्ही किडका माल तेवढा घ्यायचा, तो ओरिजिनल आहे. जेवढं वांग किडलं असेल तेवढं घ्या, किडकं टाकून द्या, चांगलं खावं. जेवढं टवटवीत दिसतंय ना, 2 दिवस टोपल्या ठेवा घ्या आणून. असं इजाळल्याला आंबा कसा असतोय तसं होतंय दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. होतंय का नाही? सगळ्यात जे स्मार्ट वांग आहे बघा, एकदम हे वांग काय भारी दिसतंय. कोथिंबीर जेवढी टवटवीत आहे तुम्हाला घातक आहे. हे दुधाचं प्रकरण जे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, हे दुधाचं प्रकरण अत्यंत घाणेरड आहे आणि ते चुकीच्या पद्धतीने, हे इथलंच नाही सगळीकडे सुरू आहे. आता काय काय दूध संघाचं दूध कमी आलंय, त्याने तर गेटवर माणसं ठेवली, आता कोणाला येऊ देत नाही का. म्हणून मी मागणी केली सभागृहामध्ये, ह्यांचा अकाउंट चेक करा, ह्यांच्या दूध संघाचा रेकॉर्ड चेक करा. 4 लाखाचं 1 लाख झाला असेल तर हा त्यातला आरोपी नंबर 1 आहे. त्याला पहिला जेलमध्ये टाका. बाय प्रोडक्ट कुठले कुठले चालू होते आणि आता बाय प्रोडक्ट कमी झालेत. आमच्या जिल्ह्यात तर एका मोठ्या टाक्याचं बाय प्रोडक्ट बंद झालेत. मी म्हणलं ह्याला पहिला बेड्या घालून आत टाका. नाव घेत नाही मी, पहिला टाका. नालायक पण आहे ना. अरे आमची म्हस दिवसभर आमची आहे, त्याला खायला घालत्या मक्का, कडबा, पेंड घालत्या, तरी ती 3 लिटर दूध देना, 4 लिटर दूध देना. आम्हाला परवडना झालंय. आणि ज्याच्या गोट्यात गाईच नाही त्याचं 100 लिटर दूध कसं काय जातंय? 100 लिटर. ज्याच्या तालुक्यात दूध 1 लाख लिटर नाही, ती म्हणताय दूध संघ आमचा 3 लाख लिटर दूध गोळा करतोय. यार कुठला आलंय 3 लाख लिटर? मसरं बी तेवढी नाहीत, गया बी तेवढ्या नाहीत. की कुठं काय रेड्याला दूध निघायला लागतं का? म्हणजे हे नालायक लोक आहेत जे रुबाबात फिरतेत ना महाराष्ट्रामध्ये. हे सगळ्यांच्या वरती कारवाई झाली पाहिजे. अरे मगाशी फोन आला मला, इकडे येताना लिव्हर ट्रान्सप्लांट करायचा आहे. मी म्हणलं वय किती आहे? 7 वर्ष. आता 7 वर्षाचं बाळाचं लिव्हर बदलायचं आहे. त्यांच्या वडिलांचा फोन आला होता. मी म्हणलं उद्या मी मुंबईला चाललोय, मी तुम्हाला फोन करतो उद्या दुपारी. 7 वर्षाच्या बाळाचं लिव्हर बदलायचं आहे. बारकी बारकी पोरं येत आहेत, किडनी फेल झाली आहे. आम्ही ऐकायचो दारू पिल्यावरती किडनी फेल होते आहे. अरे बारक्या पोरांची किडनी फेल, बारक्या पोरांच्या हृदयाला होलं, बारक्या पोरांच्या हृदयाची ऑपरेशन, कॅन्सर. कधीतरी एखादा पेशंट, मागच्या 20 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती आम्ही शाळेला असताना, कुठं तरी एखादा पेशंट आहे म्हणायचे, कुठं तरी त्याला कॅन्सर झाली म्हणायची. आज किती कॅन्सरचे पेशंट आहेत? शुगर. आम्ही म्हणायचो ते दुकानदार मोठे शेट आहेत त्याला शुगर होत्या, पैसेवाल्याला. अशी मानसिकता होती गेल्या 20-30 वर्षापूर्वी. आता कुणाला पण शुगर होत्या, कुणाला पण. अरे म्हणजे एक पिढी बाद व्हायला लागली. जगामध्ये सर्वात युवा संख्या असणारा आपला भारत देश आहे.
ही जर परिस्थिती झाली तर तुम्हाला शत्रूची पण गरज नाही.